शहरामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या जत्रेमध्ये अक्षय्यतृतीया सोहळ्याच्या वेळेस 7 नंदीध्वज असतात. त्यांच्यासोबत बैलगाडीचे एक रथ असतो. या रथामध्ये महात्मा बसवण्णा व शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली होती. काल भोममध्ये भोमचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी जात असताना काही लोकांनी बसवेश्वरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला व पुढं अंतराने भोम मैदानाजवळ जेव्हा हा बैलगाडी पोहोचली तर फोटो काढण्यात आला. त्यामुळं जर तुम्हाला झाकायचं काढायचं होतं तर लावलंच तर कसं. आणि सिद्धरामेश्वरांची जी विचारधारा आहे आणि महात्मा बसवण्णांची जी विचारधारा आहे या समानतेला छेद देणारी घटना आहे. अत्यंत वेदनादायक अशी घटना आहे. याबाबत पंच कमिटी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मला तर असं वाटतं की यात्रा ही मोठ्या प्रमाणात सुरळीत चांगल्या पद्धतीने चालू असताना की सोलापूरमध्ये एखादं वातावरण बिघडणे हा कोणाचा डाव आहे का, कुठील डाव. कारण मध्यंतरी तुम्ही बघता या ठिकाणी सोलापुरात खूप काही घटना घडलेल्या आहेत आणि 19 तारखेला भारताचे पंतप्रधान मोदी साहेब येत आहेत. हे नरेंद्र मोदी साहेब स्वतः महात्मा बसवण्णाचे भक्त आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर सोलापूरची कायदा व सुव्यवस्था बिघडवणे आणि ते जातीय तेढ निर्माण करणे अशा प्रकार घडत आहे. त्यामुळे आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना दिली व पंच कमिटी यांनासुद्धा भेटून त्यांना हा प्रकाराचा जाब विचारला आणि याची सखोल चौकशी होऊन जे कोणी या घटना हे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना तात्काळ समाजकंटकांना अटक करून त्यांना आत घालण्यात यावे आणि सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्यास मदत करावी.